खेड तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाच्या पहिल्या टप्प्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील आणि तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली हे लोकोपयोगी अभियान राबवण्यात येत आहे। प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि गतिमानता आणून नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचे एकाच छताखाली तात्काळ निवारण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। या शिबिरात वारसा तपास, फेरफार नोंदणी, सातबारा उतारा आणि विविध शासकीय दाखले सिंगल विंडो पद्धतीने तत्परतेने उपलब्ध करून दिले जाणार आहेत। या व्यतिरिक्त ई मोजणी, आधार सेवा आणि आयुष्मान भारत कार्ड नोंदणी यांसारख्या महत्त्वपूर्ण योजनांचा लाभही सर्व नागरिकांना घेता येईल। या शिबिरांमुळे नागरिकांचा वेळ आणि श्रमाची मोठी बचत होणार आहे। महसूल विषयक दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा येथे पूर्णपणे सज्ज आहे। सर्व लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित मंडळानुसार आयोजित शिबिरांमध्ये उपस्थित राहून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन खेड प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे। छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियान समाधान शिबिर टप्पा क्रमांक 1 ची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 18 फेब्रुवारी 2026 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। त्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीची जी प्रचार आणि प्रसिद्धी आहे त्याच्यासाठी आपण सर्वजण इथे आलेलो आहोत। मी सर्वांचे सर्वप्रथम उपविभागीय अधिकारी खेड या नात्याने स्वागत करते आणि शिबिराचे जे हेतू आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देते। सुरुवातीला जे मंडळ स्तरावरती आपल्या उपविभागात किंवा खेड तालुक्यात 11 महसूल मंडळे आहेत। सर्व महसूल मंडळामध्ये आपण या शिबिराची अंमलबजावणी करणार आहोत आणि त्याच्यासाठी सुरुवातीला आम्हाला मंडळ स्तरावरती पूर्वतयारी करण्याबाबतचे निर्देश होते या GR प्रमाणे। त्या पद्धतीने 18 फेब्रुवारी ते 5 मार्च 2026 या कालावधीमध्ये आपली जी महसूल मंडळ आहे त्या प्रत्येक महसूल मंडळामध्ये आपण गाव बैठक आयोजित करून तिथल्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन लोकप्रतिनिधींना या शिबिराची माहिती देऊन त्या आणि विविध शाळांमध्ये आपल्या सर्कल ऑफिसरनी आमच्या काही लोकांनी भेटी दिलेल्या आहेत आणि लोकांना या शिबिराची व्याप्ती आणि माहिती याबाबत सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीनं पूर्वतयारी करण्यात आलेली आहे। आता ॲक्च्युअल जे शिबिर होणार आहे ते 7 मार्चपासून आहे आणि 7 मार्चला जे आपलं पहिलं शिबिर आहे त्याच्याबद्दल आपले तहसीलदार साहेब सांगतील। पण याच्यामध्ये जे शिबिराची पूर्वतयारी करण्यानंतर शिबिरामध्ये ज्या विविध महत्त्वाच्या बाबी किंवा ज्या सेवा काही उपलब्ध करून देण्याच्या होत्या त्यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रलंबित जे काही फेरफार आहेत, जे 1 महिन्याहून अधिक काळ फेरफार प्रलंबित राहतात तर ते सर्व प्रकारचे प्रलंबित फेरफार निकाली काढणे, त्याचबरोबर 7/12मध्ये ज्या विविध प्रकारच्या वेगळ्या दुरुस्ती होत गेल्या त्याच्यामध्ये 7/12मध्ये अजून काही प्रकारच्या त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करून डिजिटल 7/12 जनतेला उपलब्ध करून देणे, मे महिन्यामध्ये किंवा शाळांचे निकाल लागल्यानंतर जी होणारी गर्दी टाळण्यासाठी विविध प्रकारचे जे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना वारंवार तहसील ऑफिस, प्रांत ऑफिस किंवा तलाठी ऑफिसपर्यंत चक्रा माराव्या लागतात, त्या चक्रा वाचवण्यासाठी या सर्व प्रकारच्या सेवा त्यांना एका ठिकाणी उपलब्ध करून देणे। त्याच्यासाठी विविध प्रकारचे प्रमाणपत्र जे आहेत त्या प्रमाणपत्र मग उत्पन्नाचा दाखला असेल, डोमिसाईल सर्टिफिकेट असेल, जातीचं प्रमाणपत्र असेल, नॉन क्रिमिनल दाखला असेल, विविध प्रमाणपत्र आपण त्या दिवशी शिबिराच्या दिवशी उपलब्ध करून देणार आहोत। त्यासाठी आमच्या सर्कल ऑफिसरनी ज्या मोठ्या शाळा आहेत, हायस्कूल आहेत, कॉलेजेस आहेत तिथं ऑलरेडी त्या प्रमाणपत्रासाठी जे जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहे त्या डॉक्युमेंटची माहिती दिलेली आहे। त्या दिवशी आमचे CSC सेंटरचे लोक, आपले सरकार पोर्टलचे लोक हे शिबिराच्या दिवशी उपस्थित असणार आहेत, आपले तलाठी तिथं असणार आहेत। त्यामुळे उत्पन्नाचा दाखला असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट देण्यासाठी मी स्वतः किंवा तहसीलदार साहेब नॅशनॅलिटी किंवा डोमिसाईल देण्यासाठी असणार आहे। त्यामुळे डिजिटल सिग्नेचरची प्रमाणपत्र ही शिबिराच्या दिवशी लोकांना मिळणार आहेत। महाराष्ट्र शासनानं कृषी तरतुदी संदर्भात नवीनच एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। त्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता NA परमिशनची आवश्यकता नाही, 1 टाईम आपल्याला NA असेसमेंट करायची आहे। त्यासाठी त्या शिबिरामध्ये विस्तृत कृषक सुधारणा जी काही झालेली आहे त्याची माहिती देण्यात येणार आहे। त्याचबरोबर तुकडेबंदी संदर्भात शासनाचा जो GR आहे त्या GRमध्ये जे तुकडेबंदीच्या संदर्भात नोंदी घालण्यासाठी किंवा खरेदी विक्री होण्यासाठी जी काही बंधनं आली होती ती सुद्धा नवी या शासनाच्या काळामध्ये बऱ्या प्रमाणात दूर झालेली आहेत आणि त्याच्यासुद्धा माहिती आपण लोकांना देणार आहोत। त्याचबरोबर भूसंपादन बऱ्याच प्रकरणामध्ये आपल्या उपविभागात झालेलं आहे, पण भूसंपादन होऊनही बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांची नावं अजूनही कजापन्न झाल्यामुळे अजूनही आहेत, तर त्याच्यामुळे भविष्यामध्ये ज्या काही लिटिगेशन्स होतात त्या दूर करण्यासाठी सुद्धा भूसंपादन जे झालेले आहे त्या प्रकरणाचे कजाप तयार होऊन तसा जो सुधारित 7/12 आहे तो सुद्धा आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि नागरिकांना एकाच ठिकाणी वेगळ्या सेवा मिळाव्या त्यासाठी सर्व जे शासकीय कार्यालय आहेत आपल्या तालुक्यातली, मग तो कृषी विभाग असेल, आरोग्य विभाग असेल किंवा तालुका कृषी भूमी अभिलेख विभाग असेल तर त्यांच्या सर्वांच्या योजना या एका ठिकाणी देण्याचा शासनाचा मानस आहे। त्याच्यामध्ये मग ई मोजणी असेल, ॲग्रिस्टॅक असेल, PM किसान असेल या प्रकारचा सुद्धा लाभ आपण त्या दिवशी देणार आहोत आणि त्यासाठी आमच्याकडे मंडळ स्तरावरती पूर्वतयारी झालेली आहे
आणि पूर्वतयारी झाल्यानंतर आपले 7 मार्चपासून ॲक्च्युली शिबिराचं नियोजन होणार आहे. आणि ते शिबिराचं नियोजन कसं असेल आणि आपल्या तालुक्यामध्ये कुठल्या दिवशी कुठल्या ठिकाणी शिबिर असेल त्या शिबिराची तहसीलदार साहेब आपली माहिती देतील. मी सगळ्या आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना, लोकप्रतिनिधींना आणि मुलांना शैक्षणिक जे ज्यांना दाखल्यांची आवश्यकता असते सगळ्यांना विनंती करते, कृपया जास्तीत जास्त आपण या शिबिराचा लाभ घ्यावा आणि प्रशासनाला आपल्यामार्फत पोहोचण्यासाठी आपल्यामार्फत विनंती करते. आपण त्यांना सांगावं की आमच्यापर्यंत पोहोचून ज्या काही सेवा आम्ही देणार आहोत त्याचा आपण लाभ करून घ्यावा. म्हणजे सगळ्यांच्यासाठीच ही गोष्ट हे होईल. आणि शाळेमध्ये शिबिर असल्यामुळे आपण मतदार नोंदणी कार्यक्रमसुद्धा घेणार आहोत. ज्यांना 18 वर्षे पूर्ण झालेले आहेत अशा मुलांसाठी आपण त्यांचे 6 नंबरचे जे फॉर्म आहेत, जो आता भविष्यामध्ये ग्रामपंचायत इलेक्शन्स पण येतात, आता नुकत्या जिल्हा परिषद इलेक्शन पार पडण्याचे जे 9 मतदार आहेत त्या मतदारांची नोंदणीसुद्धा आपण करून घेण्याचा मानस आहे. थँक्यू. मी तहसीलदार साहेबांना पुढील जे काय आहे शिबिराचं नियोजन त्याच्याबद्दल सांगण्यास विनंती. नमस्कार. आत्ताच प्रांत मॅडमने आपल्याला महाराष्ट्र शासनाचा जो 18 फेब्रुवारीचा शासन निर्णय आहे त्या अनुषंगानं जे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियानाबाबत विस्तृत माहिती दिलेली आहे. सर्व मंडळ स्तरावर कॅम्पचं आयोजन करण्यात येणार आहे. त्याचं जे शेड्यूल आहे ते मी आपल्याला सांगत आहे. सर्वात प्रथम 7 मार्चला आपल्या तालुक्यामध्ये या अभियानाची सुरुवात होईल. ज्ञानदीप महाविद्यालय बोरज या ठिकाणी भोसते मंडळाचं शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर 8 मार्चला हनुमान मंदिर सुकिवली या ठिकाणी तळे मंडळाचं शिबिर आहे. 14 मार्च 2026ला धामनंद मंडळाचं शिबिर हे महालिंग मंदिर धामनंद या ठिकाणी होणार आहे. 15 मार्च 2026ला आमरस हायस्कूल आमरस या ठिकाणी धामनदेवी मंडळाचं शिबिर होणार आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये 10 एप्रिल 2026ला कुळवंडी मंडळाचं शिबिर हे कुळवंडी हायस्कूल कुळवंडी या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर 11 एप्रिल 2026 रोजी धावजीबुवा मंदिर कोरेगाव या ठिकाणी शिर्शी मंडळाचं शिबिर होणार आहे. त्यानंतर 17 एप्रिल 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तुरी या ठिकाणी चिंचगर मंडळाचं शिबिर होणार आहे. त्यानंतर 18 एप्रिल 2026 रोजी श्रीदेवी काळकाई मंदिर सभागृह भरणे या ठिकाणी भरणे मंडळाचं शिबिर आयोजित केलं जाणार आहे. त्यानंतर मे महिन्यामध्ये 8 मे 2026 रोजी खेड नगर परिषद हॉल खेड या ठिकाणी खेड मंडळाचं शिबिर होणार आहे. त्यानंतर 9 मे 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबोली या ठिकाणी आंबोली मंडळाचं शिबिर होणार आहे. आणि सर्वात शेवटी 15 मे 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय आवाशी या ठिकाणी मोठा हॉल आहे त्या ठिकाणी लवेल मंडळाचं शिबिर आयोजित केलं जाणार आहे. असे 11 जी मंडळ आहेत त्या 11 मंडळाचंही नियोजन मी आपल्याला सर्वांना सांगितलेलं आहे. माननीय प्रांत मॅडमने देखील या शासन निर्णयाबद्दल आपल्याला विस्तृत माहिती दिलेली आहे. मी आपल्या वतीनं सर्व खेड तालुक्यातील जनतेला आवाहन करतो, सर्व लोकप्रतिनिधींना देखील आवाहन करतो की आपण या शिबिरामध्ये लोकप्रतिनिधींनी देखील सहभागी व्हावं आणि आपण देखील सर्व नागरिकांना या शिबिरामध्ये जास्तीत जास्त सहभागी होऊन हे शिबिर यशस्वी होण्यासाठी आवाहन करावं व प्रशासनास सहकार्य करावं अशी मी आपणास विनंती करत आहे. थँक्यू सो मच.